नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जायफळामध्ये कलम बांधणी कशी करावी हे पाहणार आहोत। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर बहुतांश ठिकाणी जायफळामध्ये अभिवृद्धी ही बी पद्धतीने केली जाते, परंतु या पद्धतीमध्ये काही तोटे आहेत, जसे की फुले येण्यास होणारा विलंब जवळजवळ 6 ते 8 वर्षे आणि नर आणि मादी फुले सुरुवातीपासूनच ओळखता येत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे बी आणि जायपत्री याच्यामध्ये कमालीचे वैविध्य आढळते। म्हणूनच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जायफळाची शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करण्याकरता मृदुकाष्ठ कलम ही पद्धत विकसित केली आहे। तर या पद्धतीमध्ये रोपांची निवड, फांदीची निवड कशी करावी ते आता आपण पाहणार आहोत। तर रोपांची निवड करताना रोपे ही 6 ते 8 महिन्याची असावी आणि त्यांची उंची ही सर्वसाधारण 25 ते 30 सेंटीमीटर असावी। तसेच या रोपांवरील शेंड्याकडील भाग हा 5 ते 7 सेंटीमीटर हा कवळा आणि हिरवा असावा। तसेच या रोपांवरती 8 ते 10 पाने असावीत आणि रोपे ही कीड आणि रोगमुक्त असावीत। फांदीची निवड कशी करावी हे पाहणार आहोत। फांदी निवडताना फांदी ही एका उन्नत जातीच्या झाडापासून निवडावी आणि तिचा शेंड्याकडील भाग हा जून असून तिची लांबी सुमारे 15 सेंटीमीटर असावी। तसेच फांदीवरती 4 ते 5 पाने असावीत आणि फांदी ही कीड आणि रोगमुक्त असावी। अशा प्रकारे आपण रोपांची आणि फांदीची निवड करून घ्यावी। आता आपण या मृदुकाष्ठ कलम पद्धतीमध्ये बांधणी कशी करावी हे पाहणार आहोत। तर निवडलेल्या रोपाचा शेंड्याकडील भाग चाकूच्या सहाय्याने कापावा, त्यानंतर त्याच्या हिरव्या फुटीवरील सर्व पाने काढून टाकावीत आणि चाकूच्या सहाय्याने त्याचा उभा छेद घ्यावा। तसेच निवडलेली फांदी त्यावरील एक पान शिल्लक ठेवून बाकी सर्व पाने कापून टाकावीत आणि दोन्ही बाजूने 4 सेंटीमीटर चाकूच्या सहाय्याने काप घेऊन त्याला पात्रीसारखा आकार द्यावा आणि ती फांदी उभ्या छेदलेल्या रोपामध्ये भरून 200 गेज 1.5 सेंटीमीटर रुंद प्लास्टिक पट्टीने घट्ट बांधून घ्यावी। बांधणी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण कलम हे 5 ते 7 इंच आकाराच्या प्लास्टिक पिशवीने संपूर्ण झाकून घ्यावे आणि त्याला प्लास्टिक सुतीने बांधून घ्यावे। त्यानंतर कलमे ही शेडमध्ये ठेवून त्याला पाणी पुरवठा करावा। जवळजवळ 30 दिवसांनंतर फांदीला नवीन फुटवा आल्यानंतर प्लास्टिक पिशवी काढून टाकावी आणि त्याला मायक्रोस्प्रिंकलर या सुधारित पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था करावी। अशा प्रकारे आपण जायफळामध्ये शाखीय पद्धतीने मृदुकाष्ठ कलम तयार करू शकतो। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या DBS KK चॅनलला सबस्क्राईब